जलप्रदूषण. सध्या जलप्रदूषणाचे परिणाम हे मानवी आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मग जलप्रदूषणाचे परिणाम कोणकोणते आहेत? नंबर 1, जलप्रदूषण हे शेतीचे उत्पादन कमी करते. म्हणजेच शेतीसाठी वापरण्यात आलेली फॉस्फेट व नायट्रोजनयुक्त कृषी रसायने जवळपासच्या जलसाठ्यात मिसळल्याने जलपर्णीच्या तणाची प्रमाणापेक्षा जास्त वाढ होते. यालाच जलसाठ्यांचे अतिशोषण असे म्हणतात. या प्रक्रियेत पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण कमी होते. जलसाठे भरल्यामुळे जलचरांना दगा पोहोचतो. काही वेळा पाण्यातील नायट्रोजनचे प्रमाण वाढल्यास मिथयानोलो बिनामिया यासारख्या रोगांना सामोरे जावे लागते. नंबर 2, वनस्पती जीवनावर परिणाम. काय परिणाम होतो? दूषित पाणी झाल्यामुळे वनस्पती जीवनावर मोठा परिणाम दिसून येतो. वनस्पतीला लागणारे पाणी दूषित झाल्यामुळे त्यांची वाढ खुंटते. त्याचा परिणाम वनस्पती जीवनावर होतो. नंबर 3, मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम. काय विपरीत परिणाम? घरगुती सांडपाण्यामध्ये अनेक रोगकारक जीवाणू आणि विषाणू असतात. अशुद्ध पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड, पोलिओ यासारखे जलजन्य आजार होतात. याचा विपरीत परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. नंबर 4, त्वचेचे रोग निर्माण होतात. म्हणजेच दूषित पाणी वापरामुळे व्यक्तीच्या त्वचासंबंधी अनेक आजार निर्माण होतात. दूषित पाणी व्यक्तीला आजारास बळी पडतात. यातून अनेक प्रकारचे त्वचारोग निर्माण होतात. नंबर 6, साथीचे रोग निर्माण होतात. जलयुक्त पाणी दूषित झाल्यामुळे अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात. उदाहरणार्थ कॉलरा यासारखे साथीचे रोग निर्माण होतात आणि त्याचा परिणाम एकंदरीत मानवी जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात होतो.